ही संख्यांची ओळख करण्यासाठी आज इथं बघा हे बटवे आहेत, शतकाचे बटवे. शतक म्हणजे किती असतात रे? 100. या बटव्यामध्ये मणी आहेत. श लिहिले म्हणजे शतक, म्हणजे ह्या बटव्यामध्ये किती मणी आहेत? 100. याच्यामध्ये किती मणी आहेत? द म्हणजे काय? दशक. किती मणी असणार आहे याच्यामध्ये? 10. आणि सुट्टे मणी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एक. आता काय करायचं बघा, इथं ही मणी तारा आहेत, त्या तारा आहेत आणि याच्यामध्ये आपण एवढे मणी घालणार आहोत. मग आता इथं शतकाचे बटवे किती आहेत रे? 1 2 3. इथं 3 काय करणार आपण? डॉट्स काढणार. इथं दशकाचे किती आहेत रे? 1 2 3 4. म्हणून इथं 1 2 3 4. आणि सुट्टे म्हणजे एकटे म्हणजे एक किती आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. शतकाचा बटवा, दशकाची पिशवी आणि हे एकच सुट्टे. आता हे शतक किती आहे? 3. दशक 1 2 3 4. आणि एकक किती आहे? 5. ही संख्या किती तयार झाली रे? 345. तिचं अक्षरात आपण कसं लिहिणार आहे? 345. याप्रमाणे आपण 3 अंकी संख्या कशी तयार होते हे तुम्हाला कळालं असेल. कळालं का? हो.